माझं फेवरेट चॅनल असल्यामुळे मी तुम्हाला खरं रियालिटी ह्याच्यावर दाखवते. हा डबा जो रिकामा आहे का, तर त्यातला बीग मी लावलेला आहे. छान छान मला सॉफ्ट ब्रशेस खूप आवडतात, त्यामुळे मी ते कलेक्ट केलेले आहे. मला इथून एक आपलं करेक्टर दिलेलं आहे स्टीलच्या डब्यात. जे मला इथल्या मेकअप दादांनी दिले, कारण की मला कोणत्या कंपनीचं घ्यावं ते कळत नव्हतं. शूटिंगला जायचं असेल तर सॅक इज द बेस्ट ऑप्शन. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी. वेलकम टू मज्जा पिंक. आणि आत्ता माझ्यासोबत आहे सगळ्यांची लाडकी अस्मिता म्हणजेच मोनिका ताई. कशी आहेस? मी अगदी मस्त. तुझी बॅकपॅक रेडी आहे आपल्याकडे. हा सगळ्यात कॅन्डिड असणार आहे बॅग्स मधला, कारण की मी दाखवताना एक वेगळा, जेव्हा कधी स्वतःचा करणार आहे ना तेव्हा एकदम असं इलाइट आणि छान बॅग दाखवणार आहे. आता मी खरी रियालिटी, कारण की मज्जा पिंक इज माय फेवरेट चॅनल. सो आता मी शॉपिंग चॅलेंजही केलं. सो माझं फेवरेट चॅनल असल्यामुळे मी तुम्हाला खरं रियालिटी ह्याच्यावर दाखवते. चला आपण सुरू करूया तुझ्या बॅकपॅक पासून. हा, सो बॅकपॅक आहे कारण मी बाईकने येते. जेव्हा मी कारने येते तेव्हा मी मोठी आपली टोट बॅग असते ती आणते. सो बाईकवर मला ही बरी पडते. आणि माझा फेवरेट ब्रँड इज मोकोबारा. प्लीज मला स्पॉन्सर करा मोकोबारा. कारण की या बॅगीची खूप मी लोकांकडे प्रशंसा केलेली आहे, त्यामुळे खूप जणांनी ही बॅग घेतलेली आहे आता. आणि ही खराब थोडीशी झाली आहे कारण की मडच्या रस्त्यांवर धूळ खूप आहे, तर मग खूप असतं धुळीमुळे बॅग थोडी खराब झाली आहे. पहिलं आहे बॅगमध्ये बॉडी बटर आहे. मी बॉडी शॉपचं बरेच प्रोडक्ट्स वापरते कारण की मला ते खूप आवडतं, त्याचा वास खूप छान असतो. त्यानंतर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, कंपल्सरी फॅन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वॉलेट, चुंबकचं वॉलेट आहे, जे मला माझ्या भावाने दिलेलं, मामे भावाने, अथर्वने. त्यानंतर आहे हा डबा जो रिकामा आहे का, तर त्यातला बीग मी लावलेला आहे. सो तो बीगचा डबा आहे छोटूसा छान, जो बरोबर या बॅग मध्ये आणि माझ्या ज्या टोट बॅग मध्ये बसेल असा मला तो आहे. त्यानंतर काय बरं, हा, आणि ही जी मेन आहे ओके, ही माझी खरी मेकअप बॅग म्हणता येईल, किंवा मेकअपचं पाऊच आहे माझं, ज्याच्यामध्ये असंख्य सामान आहे. त्याच्यामध्ये 2 पाऊच आहेत. इतकं कॅन्डिड आहे बरं का, मी तुला अगदी सांगते. एक आहे ते, एकामध्ये ब्रश आहेत सगळे, कारण की ब्रश खराब होतात, जे मला बऱ्यापैकी काही चेंज पण करायचे, पण सगळे ब्रश माझे यातच आहे. वेगवेगळ्या कंपनीजचे आहेत, असं काही हे नाही आहे. मार्सचं आहे, वेगाचे आहेत, हा स्विस ब्युटीचा वगैरे आहे. पण छान छान मला सॉफ्ट ब्रशेस खूप आवडतात, त्यामुळे मी ते कलेक्ट केलेले आहे. त्यानंतर ही माझी जसं दीपिका पदुकोणकडे एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये सगळं असतं, तसं माझं या पाऊचमध्ये सगळं आहे. सनस्क्रीन आहे, मी हे हँड काय म्हणतात, हँड लोशन, हँड क्रीम आहे. त्याच्यानंतर प्रायमर ह्याच्यातच ठेवले मी. एक नेल पेंट आहे, दोरा आहे. एक वेगळं प्रायमर आहे जर ग्लॉसी लुक हवा असेल तर. त्याच्यानंतर आपलं नेल फायलर आहे, एमर्जन्सी सगळ्या गोष्टी, कात्री आहे छोटीशी, आणि प्लकर आहे, एक लागतोच. मोत्याचे कानातले, इफ इन केस मला पटकन कुठे जायचं असेल तर ते मोत्याचे कानातले. आणि अगेन एक आणखीन एक हँड क्रीम, कारण की मला सतत असं हात स्वच्छ असावेत असं वाटतं, त्यामुळे ते आहे. आता सगळ्यात मेसी पोर्शन इज दिस. सो सध्या मी ट्रायाचं एक सिरम आहे, कारण की बीग लावते मी, कारण की माझा पोस्टपार्टम प्रेग्नन्सी खूप हेअरफॉल झाला आहे, त्यामुळे मी वेगवेगळे सिरम ट्राय करते. त्यातला मी आता ट्रायचा हा करते सिरम. म्हणजे बीग लावण्याच्या आधी मी तो अप्लाय करून टाकते आणि मग त्याच्यावर बीग लावते, म्हणजे मग माझ्या केसांना हिटिंग नाही होत काही, मग ते तसे प्रिझर्व राहतात आणि आता केसही त्यांनी वाढतात. सो बेसिक म्हणजे मला इथून एक आपलं करेक्टर दिलेलं आहे स्टीलच्या डब्यात, जे मला इथल्या मेकअप दादांनी दिलं, कारण की मला कोणत्या कंपनीचं घ्यावं ते कळत नव्हतं, मग त्यांनी मला हे दिलं. त्याच्यानंतर मी रेग्युलर मेकअपला, हे खूप घाण झालेलं आहे पण आपण असं दाखवूया, मेबलिनचं वापरते मी. हे वॉर्म न्यूड शेड आहे जी, कारण की मी थोडीशी अशी पांढरी होते, माझी स्किन दिसते ते. त्याच्यानंतर काही नाही, हा छोटासा एक ब्रशचा सेट आहे जो हँडी कधी जर हवा असेल तर. त्यानंतर नायकाचं ब्लश आहे. आणि मला एक खूप छान अशी गोष्ट, ही स्टिक्स आहेत ना,
हे बघून घ्या, सगळ्यांनी माझ्याकडून मागून घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं. अशा ह्या स्टिक्स येतात ज्याच्या एक कॉटोर करायला तुला आणि एक ब्लश. तर हे हँडी आहे, म्हणजे जर तुम्ही छोटूसं एक पाऊच केलं मेकअपचं ना तर त्याच्यामध्ये दोन्ही हे येऊन जातात, त्यामुळे हे खूप क्यूट असे आहे. ब्लश, त्याच्यानंतर स्विस ब्युटीचंच माझं हे आय शॅडो पॅलेट आहे, निम्म संपायला आले. इथले बरोबर 2 हे गेलेले आहेत आणि हे तुटलेलं पण आहे, ते मला चेंज करायचं. खूप बेसिक म्हणजे हे फेसिस कॅनडा, कारण की त्यांचे आता सध्या मी खूप प्रॉडक्ट काय म्हणतात एंडॉस करते फेसिस कॅनडाचे. तर त्याचं एक आयवरी शेड माझ्याकडे आहे जी मी इथे कन्सिलर म्हणून कधी कधी वापरते. अजून काय एक हायलायटर आहे मार्सचं, जे अगदी ग्लॉसी ग्लिटरी इफेक्ट हवा असेल तर तो आहे. त्याच्यानंतर फेसिस कॅनडाचं लिपस्टिक आहे, हे आपलं काय आयब्रोज करायला आहे. एक एक्स्ट्रा ब्लश आहे, हे अगेन थोडंसं ग्लिटरी ब्लश ऑन आहे, जे मी उकडलंच नाही आहे. मस्करा ब्रश, ही पावडर इथली जी बनाना पावडर असते ना, जी सेटवरचीच असते, कारण की सगळ्यांचं मॅच व्हायला ना एक देतात पावडर, ती ही असते. आणि मग टचअपला तुम्ही तुमची वापरू शकता, ज्याच्या छोट्या पाऊचमध्ये आहे. आणि काय एक्स्ट्रा एक शेड, एक 2-3 शेड ब्लशच्याच आहे. आणि सेटिंग आपला स्प्रे, तो हा एक एक्स्ट्रा माझ्याकडे आहे. आणि एक फेसिस कॅनडाचा मी वापरते. हे झालं हे आम्ही एकच असे खूप प्रॉडक्ट्स सध्या आहे. यातले लिटरली म्हणजे मला एक तुला सांगू का 5-6च लागत असतील, पण मी ते कॅरी का करते, कारण की अचानक आम्हाला सांगतात की फंक्शनचा सीन आहे, किंवा आता ते व्हॅलेंटाईन्स डेचा आत्ता जसं तुम्ही आलाय, तर ते असे अचानक सीन आले ना की मग असं थोडं ग्लॅमअप करायला लागतं. तर त्याच्यासाठी आता मग हे जसं कॉम्पॅक्ट. त्यानंतर एक सेटवरचं पाऊच आहे, ज्याच्यामध्ये छोटूसा मिरर आहे, एक ब्लश ऑन आहे, एक कटिंगचा पॅलेट आहे. मी म्हटलं नाही टचअपसाठी मग मी मेबलिनचं वापरते. सध्या मी एक मॅकचं पण घेतलेलं आहे, पण मॅक थोडंसं कुठे बाहेर असेल नाही तर सेटवर मी हे असं मेबलिनचं वापरते. आणि मेबलिनच्या लिपस्टिक वापरते, कारण की त्या मला खूप क्रीमी आणि कितीही खाल्ल्या तरी त्याचा त्रास होत नाही. सो हे आहे. आणि अजून काय आहे, मेबलिनचंच मी जेल लायनर वापरते. सो हे छोटं पाऊच जे मी सगळीकडे कॅरी करते. जे जेल लायनर आहे ते मी काजळ म्हणूनही वापरते आणि आपलं आयलायनर म्हणूनही वापरते. आता या बॅगची मागची बाजू, मेन पोर्शन नाही, महागडा पोर्शन म्हणूया आपण, कारण की त्याच्यामध्ये आहे मला लॅपटॉप. येस, सो लॅपटॉप मी कॅरी करते, कारण की कधी कधी मला आता मी ब्लॉगिंगसाठी वगैरे काही लिहायचं असेल किंवा एडिटिंग करायचं असेल किंवा काही ब्रँड्सला स्क्रिप्ट्स लागतात, तर त्या लिहिण्यासाठी वगैरे मग मला लॅपटॉप उपयोगाला येतो. आणि काय बरं, आणि शॉल आहे आणि गोळ्या आहेत माझ्याकडे ज्या मी दाखवू नाही शकत. आणि एक परफ्यूम, एकच परफ्यूम आहे आता सध्या. आणि एक शेड, नेल पेंटची शेड. अशी माझी बॅग होती. बऱ्याच गोष्टी कॅरी केल्यात तिने बॅग मध्ये. बॅकपॅक असावी. साईडच्या बॅग मध्ये ना जड व्हायला होतं. सॅक मध्ये तू कितीही ठुसलं सामान तरी कम्फर्ट. आणि मी तू कुठेही जा, आता मला पूर्ण या सगळ्या सेटअप मध्ये मी कुठेही जाऊन काम करू शकते, कितीही छान रेडी होऊ शकते आणि कितीही वेळ बसू शकते, कारण की आता त्याच्यामध्ये खाण्याचं नाहीये, प्रोटीन बार वगैरे असतो माझा ह्याच्यामध्ये, पण मी तीही सोय केलेली असते. त्यामुळे जर शूटिंगला जायचं असेल तर सॅक इज द बेस्ट ऑप्शन. आता तू एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक अभिनेत्री म्हणून 3 टास्क असे सगळे सांभाळतेस. कसं सगळं मॅनेज करते? वृंदाला शूटिंग पण आहे सगळं. वृंदासाठी पण एक सॅकच आहे, कारण की तिच्याबरोबर जी नानी येते किंवा मी पण तिला बाहेर घेऊन जाताना ना सॅकमध्येच तिचं सगळं घेऊन जाते. पण मॅनेज करायचं काय ठरवलं तर होतं, फ्रँकली स्पीकिंग, की दुसरा काही ऑप्शनच राहत नाही की हे जाऊन तिथे करायचंच आहे. शूटिंगला मला 10 वाजता बोलवलं तर मला 10ला शार्प पोचायचंच आहे, पण मग घरातला स्वयंपाकही करायचा आहे आणि वृंदाचे डबेही बनवायचे. मग माझ्याकडे सकाळी साधारण 5 मील असतात, म्हणजे नाश्ता, भाजी, पोळी, वृंदाचं 2 वेळचं जेवण
आणि जर काही अजून छुटूर पुटूर कोशिंबीर वगैरे सो हे सगळं मॅनेज करून मला निघायचं असेल तर मला 10ला समजा पोचायचं असेल 9ला निघायचं असेल तर मग मी साधारण 6:30-7ला उठते. मग असं उठून जर केलं ना मॅनेज की होतं. आणि मग आता इथून माझं पॅकअप समजा 9-9:30ला झालं की मी 10-10:30 पर्यंत पोहोचते. आधी मी हातपाय धुवून आधी तिला भरवणार असं मी माझ्या डोक्यात ठरवलेलंच आहे. आता याच्यामध्ये आधी जे मी व्लॉग्स करते कोलॅबरेशन करते ते मग मध्ये सीनच्या मध्ये जसं आपण इंटरव्ह्यू करतोय तसं मग मध्ये मला वेळ मिळतो. मी एडिट करते व्हॉइस ओव्हर मी माझा माईक असतो तेही कॅरी करते आणि स्क्रिप्टिंग असं करते. मग मध्ये मला वेळ मिळाले की मग मी मॅनेज करते. मग दुसरं काय करणार करायला लागलं तर करायला लागणारच आहे. त्यामुळे आणि आवड असेल तर ते होतं. हा आवड आणि नो ऑप्शन या झोन मध्ये केलं तर तुम्हाला करायला होतं होऊन जातं. खूप छान सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पसारा थँक्यू आणि ऑल द बेस्ट पुढच्या शूटसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू बाय.